नमस्कार, मी सुवर्णा होम किचन मध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत. सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद, सगळ्या व्ह्यूअर्सचे मनापासून आभार. आज आपण खूप छान अशी रेसिपी बघणार आहोत. मुलांना आदल्या मधल्या वेळात खाण्यासाठी आपण काही ना काही बनवत असतो. तर आज आपण सध्या आंब्याचा सीझन खूप छान चालू आहे, तर आज आपण बघणार आहोत मँगो केक. तर बघा, एकाच वाटीने आपल्याला सगळं साहित्य मोजून घ्यायचंय. तर मी इथे घेतलेलं आहे 1 वाटी रवा. रवा तुम्ही जाड बारीक कुठलाही घ्या, फक्त आपल्याला भाजलेला रवा नको आहे. त्यानंतर त्याच वाटीने मी घेतलेली आहे 1 वाटी साखर, अर्धी वाटी घेतलेले आहे आपलं गव्हाचं पीठ. मी ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तुम्ही मैदा पण वापरू शकता. त्यानंतर मी ते घेतलेली आहे 2 चमचे मिल्क पावडर. मिल्क पावडर असेल तर टाका, नसेल तर नाही टाकली तरी काही हरकत नाही, केक छानच होतो. आता हे छान आपल्याला मिक्सर मध्ये एकत्र मिक्स करून घ्यायचंय. आता आपण हे छान मिक्स करून घेतलेले आहे. मी एकीकडे लगेच ज्या भांड्यात आपल्याला केक लावायचा आहे ना, तिथे बटर पेपर टाकून घेतलेला आहे. तो छान आता मी तुपाने ग्रीस करून घेणार आहे. तुम्ही जर नसेल तुमच्याकडे बटर पेपर, तर तुम्ही थोडासा तूप लावून घ्यायचंय भांड्याला आणि थोडासा मैदा किंवा मग गव्हाचं पीठ बुरबुरून घ्यायचंय. त्यानंतर मी एकीकडे लगेच कढई पण प्रीवेट करायला ठेवलेली आहे. आता आपल्याला टाकून घ्यायचंय पाऊण वाटी तूप. इथे तुम्ही तेलही वापरू शकता. त्यानंतर आज आपण मस्त असं मी इथे एका आंब्याचा रस काढून घेतलेला आहे. आंब्याचा रस छान घट्ट दाटसर जो आंब्याचा रस असेल ना, तोच घ्यायचा आहे. मी इथे हापूस आंब्याचा रस घेतलेला आहे. आंबट आंब्याचा रस घेऊ नका, आणि ज्या आंब्याला जास्ती रेषा असतात ना, तो पण आंब्याचा रस घ्यायचा नाही आपल्याला. त्यानंतर मी 1 वाटी दूध घेतलेला आहे. साधं नॉर्मल टेम्परेचरचं दूध आहे. तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, अर्धीच वाटी दूध घालायचं आहे. आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचंय. बघा, आपल्याला मिक्सरला परत एकदा फिरून घ्यायचंय. सुरुवातीला आपण जे अर्धी वाटी दूध घातलेलं होतं ना, अर्धी वाटी जे आपलं शिल्लक होतं ना, ते पण मी आता थोडंसं घालून घेतलेलं आहे. एवढं परत शिल्लक ठेवलेलं आहे, कारण दूध आपण थोडं थोडं करूनच घालायचं आहे. रव्यावर डिपेंड असतं किती दूध लागतं ते. आता आपल्याला घालून घ्यायचं आहे. मी ते अर्धा चमचा घेतलेली आहे वेलची पूड. त्यात साखर मिक्स केलेली आहे, त्यामुळे मी अर्धा चमचा घेतलेली आहे. तुम्ही जर साखर नसेल तर 4-5 वेलची सोलून घालू शकता. त्यानंतर 1 चमचा मी घेतलेली आहे बेकिंग पावडर, आणि पाव चमचा घेतलेला आहे खायचा सोडा जो असतो आपला, तो घेतलेला आहे पाव चमचा. आता हे आपल्याला छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपलं केक टिन तयारच आहे. लगेच टाकून घ्यायचं आहे आपल्याला आपण तयार करून घेतलेलं बॅटर. बघा, इतर केकपेक्षा मँगो केकचं बॅटर जे आहे ना, ते घट्ट असतं, कारण आपण आंब्याचा रस नंतर एखाद्या वेळेस पाणी सुटू शकतं थोडंसं आंब्याच्या याने, त्यामुळे. आता बघा, इथे मी थोडेसे घेतलेले आहेत ड्रायफ्रुट्स. ड्रायफ्रुट्स तुम्हाला आवडत असतील तर घाला. थोडेसे वरतून मी ड्रायफ्रुट्स घालून घेणार आहे. आणि चेरी पण घेतलेली आहे. चेरीला अर्धा चमचा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही मैदा पण लावू शकता, आणि थोडीशी चेरी पण टाकून घेणार आहे. गव्हाचं पीठ लावून घेतलं म्हणजे मग काय होतं, चेरी खाली बसत नाही. आणि फक्त आता आपल्याला दोनदा असा टॅप करून घ्यायचा आहे. एकीकडे बघा, मी कढई छान अशी तापवून घेतलेली आहे 10 मिनिटं आधीच. आता आपल्याला केक ठेवून द्यायचा आहे, आणि 35 मिनिटासाठी छान केक आपल्याला आता वाफवून घ्यायचा आहे. मी खाली मीठ वगैरे काहीही टाकलेलं नाहीये, पण आपल्याला साधारणतः 30 मिनिटाच्या आधी केक उघडून बघायचा नाहीये. जर तुम्ही उघडून बघितला तर त्यात हवा जाण्याची शक्यता, आणि केक तुमचा मग खाली बसू शकतो. तर 30 ते 35 मिनिटं आपल्याला छान केक आता स्टीम करून घ्यायचा. केक बेक करताना आपल्याला गॅस मीडियमच ठेवायचा आहे. बरोबर 35 मिनिटं झालेली आहेत. बघूया आपला केक. वा, मस्त केक तयार झालेला आहे. आता फक्त तो तयार झालाय का नाही कसं बघायचं, तर बघा, मी या ठिकाणी सुरी घालून बघितलेली आहे, क्लीन निघाली आहे, म्हणजे आपला केक तयार झालेला आहे. आता हा काढून घ्यायचा आहे. पूर्णपणे आपल्याला
पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. बघा आता अर्धा तास झालेला आहे. केक आपला छान बेक झालेला आहे. पहिले कडा सोडून घेऊया. वा बघा काय मस्त केक झालेला आहे आपला, तोही अगदी घरातल्याच साहित्यात. वा बघा अजिबातही भांड्याला कुठेही लागला नाही आपण पेपर टाकल्यामुळे. आता हळूच असा पेपर काढून घ्यायचा आहे आपल्याला. वा बघा वास तर खूप सुंदर येतोय. आपला केक पण खूप छान तयार झालेला आहे. वा आता मी तुम्हाला कट पण करून दाखवते. वा बघा काय मस्त स्पंजी असा आपला केक झालेला आहे. तोही अगदी घरातल्या साहित्यात मस्त असा आपला मँगो केक तयार झालेला आहे. बघा आजची माझी ही व्हिडिओ ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि या पद्धतीने केक सोपी पद्धत आहे, या पद्धतीने केक बनवून बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.